तेवढे ओपन So one picture first. So picture first. Yes, right. 어서 오세요. 어요. ज्यांका लाडान भाऊ म्हणतात ते नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री भारत सरकार, तसेच अध्यक्ष रायफल शूटिंग असोसिएशन ऑफ गोवा, तसेच आजचे मान्यवर श्री जोशवा डिसोजा, उपसभापती गोवा विधानसभा आणि आमच्या म्हापशा मतदारसंघाचे आमचे आमदार, काही कारणांक लागून 16 वर्षाच्या गॅपान एक लहानशे सुरुवात झाली शूटिंग रेंजाची. त्या संदर्भात आमचे विक्रमभाऊ बांगले आणि भाऊ जसवंत यामुळे माहिती दिली आहे आणि त्याच्या नवीनीकरणात आणि मागचे वेगवेगळ्या पद्धतीन हांगा रेंज सगळ्यांची सोय जावची म्हणून हे रेंज हांगा उबी केला. त्याचे उद्घाटन प्रसंगी त्या कार्यक्रमाक आमचे पाहुणे, आमचे आमदार आणि आमचे क्षेत्र की त्यांना तरी त्याची गरज पडटा आणि आम्ही सदैव तयार राहून जाय. म्हणजे ही जी कला आसा शूटिंगाची कला आत्मसात सगळ्यांनी केली हाचेर भरपूर त्रास घेऊन आमकां गोवा रायफल असोसिएशनाक मदत करपी आणि हे सगळे शिगरेज आसतली ह्या हितूंतल्यान कशी प्रगती जावची हेचेर करपी विक्रम बांगले, आमचे गोवा रायफल असोसिएशनाचे पदाधिकारी मागीर आणि आज ते नॅशनल इंडियन रायफल असोसिएशनाचे पदाधिकारी आसात.
ज्यांनी हे सगळे उभे केले तेव्हा योगेश बाब पाडलोसकर तांकां ह्या क्षेत्रांत पूर्ण मदत करपी तांच्यो सुदीचे पत्नी ती सभापती भाग्यश्री आणि तुम्ही सगळे हांगा माझ्या संख्येन उपस्थित भावान आनी भयणी विक्रम भावा म्हणचे प्रमाणे म्हणजे आम्ही काही गोष्टी करतात तातूंत थोडोसो वाद हे आसा म्हणजे आमच्या यशाच्या त्रास आमकां सुटिगेच्या पयस दिवचे पडटाले म्हणून हांगा जो काय त्याचे प्रयोग करप खरोखरच त्याच्या सारखे शेकडो भुरगे या रायफल या रेंजाच्या माध्यमातून आज शुगर कॅम्प पावले बरोबर नाम कमयतात यश ज्याने ल्हानपणा पासून छंद जोपासलो तोही बरे ऊंच पावण्याचेर आज ह्या शूटिंग क्षेत्रांत पाविल्ले आसा मॅडम भाग्यश्री ह्यो मागीर नॅशनल कोच आनी इतर सगळे ज्यो काही नॅशनल जातात तातूंतल्यान तांकां आग्रान आमचे नांव व्हरतात आनी ही सगळी रायफल फायरिंगच फॅमिली म्हणजे अशी फॅमिली आसा सगळे फॅमिलीज हातूंत सगळे गेल्ले आसा रेंजीचे इनॉग्रेशन 2009 तेन्ना आमी कॉलेजीन एक बीकॉम शिकताले आमी तेन्ना म्हाका दिसता तो विशय आयलो तेन्ना इनॉग्रेशनाक हांवें म्हटल्यार म्हाकाय येवपाक जाय तूं येवचो ना म्हणटालो तेकाय खबर आसा म्हाका आय हॅड अ लॉट ऑफ पॅशन फॉर गन्स आमगेर रायफल आसल्यो तो रायफल काडून हांव डेली पॉलिश करपी तेका इतलो भंय दिसलो तेणें ते 2 वर्सां भितर रायफल काडून विकले सो एक एनसीसी कॅडेट आमकांय एक शिक्षण आहलें हाव टू यूज द रायफल हाव टू फायर आनी रेडी नासतना आमी खंयचे टुराक बीन गेले आय वूड फायंड अ रायफल ऑर फायरींग रेंज शूटिंग रेंज एंड गो एंड फायर एंड म्हाजी उमेद फुलफील करून हांव मागीर येतालो तेका सांगप ना कित्याक तेका खंय भंय आसले की आय वूड यूज अ गन और रोम विथ अ गन सो दॅट इज हाव इन गोवा आमी केन्नाच I never got involved with guns. But इतले लागीं आसून सुद्धा म्हाका दिसता म्हणजे भयण पावलेली आसा पण हांव ह्या एस्टॅब्लिशमेंटाक पावना म्हाका इतलेंच सांगपाक की आय नेवर यूज्ड एनी फायर आर्म्स इन द स्टेट ऑफ गोवा आयज एक आमदार जावन आसा पण म्हाका एक बरो पॅशन आसा फॉर हँड गन्स फॉर रायफल्स फॉर स्नायपर रायफल्स अँड बीइंग अ नॅचरली गिफ्टेड shooter, I think maybe now it is a good opportunity for me to come and use the newly restored and renovated shooting academy, which was started for none other than this handsome, dashing young shooter, who जायत्या जाणांनी सांगलेले आसा तो भुरगो आसा तो येता टाक 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 मारून तो बाकीच्या लोकांचे सगळे लस करून घेता म्हणून. So this was what was communicated to इतलो तेजो लेवल इतलो हाय आसलो की बाकीच्या भुरग्यांक खंय तरी दिसता की ह्या लेवलाचेर आमी केन्ना पावतले काय अशें खूब भुरग्यांच्या मनान एक प्रश्न आसा बट जे ऑपॉर्च्युनिटी बापून आपल्या चल्या खातीर सुरू केले म्हाका दिसता आयज जायते गोंयकारांक आयज फायदो जाल्लो आसा आय थिंक दॅट इज द डीपर मिनींग दॅट वी हॅव टू अंडरस्टँड फ्रॉम दीस एस्टॅब्लिशमेंट हे फक्त आपल्या चल्या खातीर न्हू पण दुसऱ्यांकूय एक चान्स दिवपा खातीर एक प्लॅटफॉर्म गावपा खातीर एक तेणी आयडिया तेजे मनान आयले ते फक्त तेणे आपल्या चल्या खातीर न्हू बट एक एस्टॅब्लिशमेंट सुरू केले आनी वी हॅव इट एस्टॅब्लिश फॉर द लास्ट 10 years नाव एकाचे 2 जाल्ले आसा आनी वाडोवचे योगेश बाब कारण सावथानसून नॉर्थ येवपाकूय लोकांक त्रास जाता तांकां त्रास जाता सो एक सावथानूय चालू करचे हे म्हाजी अपेक्षा आसा म्हाका दिसता जायते भुरगे जे आसा इन दीस लायन ऑफ shooting, they will also get this opportunity to excel in this sport. म्हाका दिसता भुरगे तेंचे कडेन टॅलंट आसा आमचोय शेजारी जयप्रकाश जानकर आमच्या मदीं आसा आयज तो एक पुलीस सब इन्स्पेक्टर जाल्लो आसा ही वॉज ऑल्सो अ प्रोडक्ट ऑफ दीस अकॅडमी आनी तेंकाय ही ऑपॉर्च्युनिटी गावली आनी तेका खंय तरी द शूटिंग हेल्प हिम परफॉर्म बेटर इन हीज पुलीस ट्रेनिंग खंय तरी तेका एक फायदो जालो आयज तो
सरकार नोकरी गावून ताका एक ह्या एस्टॅब्लिशमेंटाचो फायदो खंय तरी ताका जालो. So just like this, there will be many other inspirational stories that I can share, but चड वेळ ना. So again, big congratulations to Paloskar family. यशा खातीर जे सुरू जाल्ले, यशान हे फुडें वरचे आनी आमचे गोंयचे जनतेचे भुरग्यां खातीर एक बरी सर्वीस दिवची, एक बरी ऑपॉर्च्युनिटी दिवची. And let him continue the good work started by his father and mother for the benefit of the young aspirational shooters in the state of Goa. So आमकां हांगा मुद्दम आपले बद्दल to both of you all, thank you very much. My support. Starting झाला. Association was there. There was no age. Every time we used to go to the Department of Sport and take a temporary arrangement. मागचा गाणातला काहीतरी temporary arrangement करतले आणि we were practicing there in the open. So जेन्ना यश स्टार्ट केला शूटिंग मध्ये तेन्ना every time we have to go to Kolhapur to go get him the test ready. From that point of time, Yogesh thought that is the requirement of our age. आणि त्यांनी अशी चिंता की एकटे यशा खातीर कितें तरी करण्यापेक्षा आमी गोंयच्या भुरग्यांक कितें तरी करूया. आणि त्यांनी फ्रॉम हिज ओन पॉकेट आणि आपल्या ओन प्रेमायसनान ही फर्स्ट रेंज स्टार्ट केला. फ्रॉम हियर the golden days of shooting started in Goa. Every time Babu was there as the president of Rifle Goa, he was always there with us. And then we got Yash to be an international player. We went to the World Cup. We got a lot of medals, lot of laurels to Goa. And then after this point of view, when there were national games in Goa, Yogesh thought that the national games shooting should head in Goa. Because earlier the planning was to head shooting in Delhi. नॅशनल गेम्स गोंयांत जातालो बट शूटिंग आमची दिल्ली करपाची आसली बिकॉज दिल्ली रेंज घेवन शूटिंग करप. योगेश सेड नो, यू वील गो अहेड विथ द प्लान दॅट शूटिंग शुड बी डन इन गोवा ओनली. And for that, he constructed a huge range in Manale and shotgun range in Petnam, which is world-class range. The government helped with machineries, but total land and construction, everything was done by the Paloskar family. Full day and night, they had not only with the finances but with their hard work. Yogesh, Bhabiji, Yogesh, Yash, day and night they were working there, and at last we were able to conduct the national games. The CM of Goa was very positive. He helped us very well. Indian Olympic Association also gave us support. In the last moment, the venue from national games of rifle was changed to Goa. ज्यांका लाडान भाऊ म्हणतात ते नवीन आणि नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री भारत सरकार, तसेच अध्यक्ष रायफल शूटिंग असोसिएशन ऑफ गोवा, तसेच आजचे मान्यवर श्री जोशवा डिसोजा, उपसभापती गोवा विधानसभा आणि आमच्या म्हापशा मतदारसंघाचे आमचे आमदार, काही कारणांक लागून तसेच ॲडव्होकेट विक्रम भांगले जे सरचिटणीस जावन आसात रायफल शूटिंग असोसिएशन गोवा आणि सचिव नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, ते आमच्या मध्ये आज उपस्थित आसा. या यश शूटिंग अकादमीचे संस्थापक अध्यक्ष आणि आताचे विद्यमान अध्यक्ष योगेश पाडळसकर, म्हणजे योगेश भाई आमच्या मध्ये उपस्थित आसा. या यश शूटिंग अकादमीची कोच, खजिनदार यश शूटिंग अकादमी आणि रायफल शूटिंग असोसिएशन भाग्यश्री पाडळसकर आमची भाभी हांगासर उपस्थित आसा. 2008 सुरू केली एक लहानशी 5 पॉइंटाची आणि त्याच्या उपरांत करून आता माझ्याकडे यश शूटिंग अकॅडमी, यश शूटिंग हब आणि स्पोर्ट्स हब शॉटगन हे पेडणे आसा. जेन्ना सुरू केली तेन्ना एक तुमकां सगळ्यांकच खबर आसतलें, नव्यान तुमी सांगपाची गरज ना, म्हाका यश ल्हान आसलो आनी यशा कोल्हापूर वचपाक खूब प्रॉब्लेम जाताले. म्हणून मिस्टर योगेश्वर पाडळसकर म्हजो सो कॉल्ड हजबंड, जेका आमी नाका म्हणटाली रेंज, पण तेणें फक्त आपल्या चल्या खातीर रेंज ओपन केली. तेजी आज एका धाकट्या झाडाचे म्हणटात तशें ह्या व्हडल्या झाडान रुपांतर जाल्लें आसा. आनी ह्या सगळ्याक करपाक सगळी सपोर्ट असो म्हणटात तो भाऊचो सच्चो सपोर्ट. केन्नाय भाऊ कितें जाल्लें सांगलें भाऊ एका उतरार हाजीर जातात. तशेंच म्हाजो मेंटर म्हणून येता, म्हाजो गुरू म्हणून येता मिस्टर विक्रम भांगे, हे आमच्या फाटल्यान सदीत आसात. तेज्या खातीर ही रेंज आयज आमी इतली व्हडली करूंक शकली. हांव चड कोणाचे
म्हणजे चड उलोवन टायम हे करिना दोगांय सरांनी हांव म्हटलें हेज्या खातीर हांव दोगांय सरांचे भाऊचे थँक म्हणटा आनी विश्वास सरांनी खूब खूब थँक्यू म्हणटा ज्या दिसा म्हणजे सांजे शॉर्ट म्हणटात तशें ज्या दिसा ह्या रेंजीचें काम सुरू केल्लें आमी नव्या त्या दिसा हांवें अशेंच म्हणटलें आमी जोशवा सराक आपोवया पण हेंच्यांनी सगळ्यांनी म्हणटलें ना जोशवा सर खंयच बिझी आसता कसो येतलो पण अशें म्हणटात न्हू मनान जर चिंतलें जाल्यार सगळें पॉसिबल आसा म्हणून सर तुमकां थँक्यू व्हेरी मच.